जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित श्रोतेजन हो, आपणा सर्वांचे आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात चैतन्य आत्मन हे चॅनल हार्दिक स्वागत करीत आहे। आजचा ग्रंथ वाचनाचा आपला दिवस क्रमांक 166, वार आहे सोमवार व तारीख आहे 15 जून 2026। सध्या आपण सार्थ श्री दासबोध या समर्थ श्री रामदास स्वामी लिखित महान ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। तेव्हा आजचे वाचन सुरू करण्यापूर्वी प्रथम आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे महत्व जाणून घेऊया। या फलश्रुतीचे महत्व समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील प्रथम समासातील प्रथम दशकातील प्रथम समासात वर्णिलेले आहे। या फलश्रुतीचे आता आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ते, चतुर व समयत्न असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य, हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारांतील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील। हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल। जय जय रघुवीर समर्थ।
आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करीत आहोत. सध्या आपण या ग्रंथातील दशक मंत्रांचा या 5व्या दशकातील बहुधा ज्ञान या 5व्या समासाचे क्रमशः वाचन करीत आहोत. मागील भागात आपण या समासातील ओवी क्रमांक 11 ते ओवी क्रमांक 20 या 10 ओव्यांचे त्याच्या मराठीतील अर्थासहित वाचन केले होते. आता आपण पुढील 10 ओव्यांचे वाचन करणार आहोत. नाना शब्दांची परीक्षा. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 20 या अंकानंतर नाना शब्दांची परीक्षा या शब्दांनी 21व्या ओवीची सुरुवात होत आहे. तर तेथूनच आपण आजच्या ग्रंथ वाचनास प्रारंभ करीत आहोत. नाना शब्दांची परीक्षा, नाना अर्थांची परीक्षा, नाना भाषांची परीक्षा हे ज्ञान नव्हे. नाना स्वरांची परीक्षा, नाना वर्णांची परीक्षा, नाना लेखन परीक्षा हे ज्ञान नव्हे. नाना मतांची परीक्षा, नाना ज्ञानांची परीक्षा, नाना वृत्तींची परीक्षा हे ज्ञान नव्हे. नाना रूपांची परीक्षा, नाना रसनेची परीक्षा, नाना सुगंध परीक्षा हे ज्ञान नव्हे. नाना सृष्टीची परीक्षा, नाना विस्तार परीक्षा, नाना पदार्थ परीक्षा हे ज्ञान नव्हे. नेमकची बोलणे, तत्काळची प्रतिवचन देणे, शीघ्रची कवित्व करणे हे ज्ञान नव्हे. नेत्र पालवी नादकळा, कर पालवी वेदकळा, स्वर पालवी संकेत कळा हे ज्ञान नव्हे. काव्य कुशळ संगीत कळा, गीत प्रबंध नृत्य कळा, सभा चातुर्य शब्द कळा हे ज्ञान नव्हे. वाग्विलास मोहन कळा, रम्य रसाळ गायन कळा, हास्य विनोद काम कळा हे ज्ञान नव्हे. नाना लाघवे चित्रकळा, नाना वाद्ये संगीत कळा, नाना प्रकारे विचित्र कळा हे ज्ञान नव्हे. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण या 10 ओव्यांचा मराठीतील अर्थ पाहूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील शेवटची ओळ 21 या अंकाने सुरू होते. तर तेथूनच आपण आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास सुरुवात करीत आहोत. शब्द, अर्थ, भाषा, स्वर, वर्ण, लेखन, मते, ज्ञाने, वृत्ती, रूप, रसना, रसना म्हणजे चव, सुगंध, जारज, अंदाज आदी चतुर्विध सृष्टी, विस्तार, पदार्थ यांची परीक्षा असणे हे शुद्ध ज्ञान नव्हे. नेमके, मीत व मार्मिक बोलणे, समय सुचकता, समयोचित उत्तर देणे, हजरजबाबी असणे, शीघ्र कवित्व करणे, नेत्र संकेताची भाषा म्हणजे नेत्र पल्लवी, निरनिराळे आवाज काढून पुन्हा करणे, करपल्लवी, अंतःकरणातील जाणणे अथवा प्रतिपक्षात फूट पाडण्याची कला, स्वरपल्लवी, अनेक प्रकारच्या चिन्हांनी खुणा करणे, काव्य करण्याचे कौशल्य, संगीत कला, गायन, नाटक रचना, नृत्य कला, सभा चातुर्य, वक्तृत्व, मोह पाडणारे गोड भाषण करणे, रम्य व रसाळ गायन कला, हास्य विनोदादी चतुरता, अनेक प्रकारची चित्रकला, अनेक वाद्ये वाजविण्यात कुशलता, संगीत कला अशा अनेक प्रकारच्या विचित्र कला. थोडक्यात सांगावायचे म्हणजे 14 विद्या व 64 कला आणि त्यांच्या सिद्धी हे काही ज्ञान नव्हे. त्याशिवाय आणखी अनेक कला असतील पण हे सर्व काही शुद्ध ज्ञान नव्हे. जय जय रघुवीर समर्थ. इथे आपण आजचा
आजचे वाचन थांबवतो आहोत. पुढील वाचन आपण पुढील भागात पाहूया. आता आपण कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करीत आहोत. शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित श्रोतेजन हो, आपण सर्वांनी अगदी मन लावून ग्रंथाच्या या भागाचे श्रवण केले त्याबद्दल आम्ही आपणा सर्वांचे खूप खूप आभारी आहोत. व आपणा सर्वांना एक नम्र विनंती, आमचे हे ग्रंथ वाचन जर तुम्हाला आवडत असेल, रुचत असेल, जर काही ज्ञानबोध आपल्या या ग्रंथ वाचनातून ग्रंथ श्रवणातून आपणास होत असेल तर कृपया आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. काही सुचवायचे असल्यास कमेंट मध्ये तसे लिहा ही आपणा सर्वांना नम्र विनंती. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.